नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्याकडे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर आणि अतिशय महत्त्वाची अशी सेवा बघणार आहोत, जी सेवा आपण दरवर्षी करत असतो. आपल्या लाडक्या स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त आपण सेवा करत असतो. तर बघा, दरवर्षी आपण आपल्या जशी वाढदिवसाची वाट बघत असतो, तसेच आपण आपल्या स्वामींच्या प्रकट दिनाची सुद्धा वाट बघत असतो. कधी एकदा स्वामींचा प्रकट दिन येतोय असं आपल्या सगळ्या स्वामी भक्तांना होत असतं. तर आता स्वामींचा प्रकट दिन जवळ आलेला आहे. 31 मार्चला आहे स्वामींचा प्रकट दिन. तर स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त आपण दरवर्षी अनेक सेवा करत असतो. ज्याला जशी जमेल तशी आपण सेवा करत असतो. कुणी 21 दिवसाची करतं, कुणी 7 दिवसाची करतं, कुणी 3 दिवसाची करतं, तर कुणी त्याच दिवशी 1 दिवसीय पारायण असेल, सेवा असतील तर करत असतं. तर आता 21 दिवसाची सेवा कशी करावी किंवा कोणत्या कोणत्या सेवा आपण केल्या पाहिजेत, तर अतिशय सुंदर आणि अतिशय प्रभावशाली हा काळ आहे जो 21 दिवसाचा आहे. तर 11 मार्चपासून ते 31 मार्चपर्यंत तुम्हाला सेवा करायची आहे. जर आता समजा आता ह्या सेवा कोणकोणत्या आहेत किंवा सगळ्याच करायच्या का, तर नाही. बघा, तुम्हाला सगळ्या केल्या तर अतिशय उत्तमच आहे, पण ज्या काही मी सेवा तुम्हाला सांगणार आहे त्या सेवांपैकी तुम्हाला जी जमेल ती सेवा तुम्ही 21 दिवस करू शकता. ह्या चारींपैकी कोणतीही एक सेवा तुम्ही जरी 21 दिवस केली ना तर अतिशय उत्तम. कोणत्याही एका सेवेचं अनुष्ठान संकल्पयुक्त एक सेवा तुम्ही केली तरीही चालेल. सगळ्या सेवा केल्या तरीही काही हरकत नाही. अतिशय सुंदर आणि अतिशय साध्या सेवा आहेत, पण ह्या सेवा ज्या आहेत त्या खूप प्रभावशाली आहेत. आपल्याला खूप काही देऊन जातात. बघा, एखाद्या वेळेस आपण इच्छा अपेक्षा मनात ठेवून सेवा करत असतो आणि त्यात काही गैर पण नाही. आपण शेवटी कुणाकडे मागणार? देवाकडेच, आपल्या गुरूंकडेच मागणार. पण कधीकधी ना निस्वार्थी भावनेने, म्हणजे मला महाराजांनी सगळं दिलेलं आहे आणि महाराजांच्या आशीर्वादाने मी खूप सुखी आहे आणि म्हणून मला ही सेवा करायची आहे. मला म्हणजे नेहमी काय करतो आपण की महाराज मला हे हवं आहे, ते हवं आहे, म्हणून आपण सेवा करतो. पण महाराजांनी मला सगळं दिलेलं आहे म्हणून मी सेवा म्हणजे या सेवेला चालू करत आहे किंवा मी ही सेवा करणार आहे, अशी निस्वार्थी भावना ठेवून जर तुम्ही ही सेवा केलात तर तुम्हाला जे काही पाहिजे ना ते न मागता आपले महाराज देतील, यात काही शंका नाही. तर इतकी सुंदर आणि इतका सुंदर हा काळ आहे. दरवर्षी आपण सगळेजण या सेवा करत असतो. तर आता ही सेवा करत असताना 11 मार्च ते 31 मार्चपर्यंत ही सेवा करत असताना आता कधीकधी आपला मासिक धर्म या पिरियडमध्ये येतो. तर आपल्याला काय वाटतं की नाही बाबा, मी 21 दिवसाची सेवा चालू केलेली आहे, तर 31 मार्चलाच म्हणजे प्रकट दिना दिवशीच माझ्या सेवेची सांगता व्हावी, छानपैकी आपण पूजा वगैरे करावी आणि माझ्या सेवेची पण सांगता 31 मार्चलाच व्हावी असं आपल्याला वाटत असतं. पण कधीकधी काय होतं ना, मासिक धर्म वगैरे मध्ये येतो, मग सेवा खंडित होते, म्हणजे ते 4-5 दिवस चुकतात, मग आपले सेवेचे 4-5 दिवस पुढे जातात. तर चुकूनही घाबरू नका किंवा चुकूनही टेन्शन घेऊ नका. प्रकट दिन झाल्यानंतर सुद्धा तुम्ही तुमची सेवा कंटिन्यू करू शकता. असं काही महाराज आपल्याला शिक्षा करणार नाहीत की काही बोलणार नाहीत. बघा, आणि प्रत्येकाचा मासिक धर्म हा काही आपल्या हातात नसतो, नैसर्गिक क्रिया आहे. जरी तुमचे 5 दिवस त्यामध्ये गेले तरी प्रकट दिन झाल्यानंतर सुद्धा तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकता 21 दिवसाची. पण नाही, तुम्हाला आता 31 मार्चलाच तुमच्या सेवेची सांगता करायची आहे, तर तुम्ही आजपासून ही सेवा करू शकता. म्हणजे तुमच्या मासिक धर्माला म्हणजे डेट्स ॲडजस्ट करून तुम्ही ही सेवा चालू करू शकता. तुम्ही 4 दिवस आधी चालू करू शकता, 3 दिवस आधी चालू करू शकता. तुमचा मासिक धर्म कधी आहे यावर अवलंबून तुम्ही ही सेवा चालू करू शकता. तर असं पण आहे. दोन्हीपैकी तुम्हाला जे जमेल तशी सेवा तुम्ही चालू करू शकता. आणि जर मासिक धर्मामध्ये नसेलच तर काही प्रॉब्लेमच नाही आहे, आपली सेवा व्यवस्थित पूर्ण होणार आहे. तर आता सेवा कोणकोणत्या करायच्या? बघा, सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे स्वामीचरित्र सारामृताचे पाठ. तर तुम्हाला रोज एक पाठ म्हणजे आता सगळ्यात पहिले 11 मार्चपासून आपल्याला सेवा, ज्या दिवशीपासून सेवेला चालू करायचं आहे त्या दिवशी मस्तपैकी छानपैकी लवकर उठायचं, घर वगैरे स्वच्छ करायचं, उंबऱ्यावरती हळदीचं लेपन करायचं, घर वगैरे थोडंसं म्हणजे झाडून घ्यायचं, छान वगैरे स्वच्छ करायचं, घरामध्ये गोमूत्र शिपडायचं, आपली छानपैकी देवपूजा करायची, महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक वगैरे करायचा. अभिषेक तुम्ही पाण्याने करू शकता, दुधाने, पंचामृताने करू शकता. महाराजांची पंचोपचार पद्धतीने पूजा करायची. संकल्पयुक्त तुम्ही सेवा करू शकता. तुमची जी काही इच्छा आहे मनात धरून तुम्ही संकल्प सोडून
सेवा करू शकता. विना संकल्प देखील सेवा केली तरी काही हरकत नाही. तर आता प्रत्येकाच्या काही ना काही इच्छा असतात. कुणाची संततीविषयी, कुणाची नोकरीविषयी, कुणाचं घरातलं काय, कुणाचं नोकरी, असं प्रत्येकाचं काही ना काही असतं. तर ती इच्छा मनात धरून तुम्ही सेवा करू शकता किंवा आपण महाराजांसाठी म्हणून ही सेवा करूया. खूप सुंदर आपल्याला अनुभव येतील. नक्की करून बघा. तर आता पंचोपचार पद्धतीने महाराजांची पूजा वगैरे झाल्यानंतर तुम्हाला सेवेला चालू करायचं आहे. सेवा करत असताना तुम्हाला म्हणजे ह्या सगळ्या सेवा केल्या तर खूप चांगलं आहे. पण जी सेवा तुम्ही करणार आहात त्याचा संकल्प बोला. महाराजांना सांगा की महाराज, आजपासून मी 21 दिवसाची सेवा तुमची चालू केलेली आहे. ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे आणि तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत असू दे. भले माझी एखादी इच्छा पूर्ण व्हायला वेळ लागू दे, पण तुमची साथ बघा. महाराजांची साथ सोबत आपल्या पाठीशी असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ज्यावेळी एखादी संकट आलं आणि बघा, एखादं संकट ज्यावेळी येतं ना, त्यावेळी महाराज जर आपल्या सोबत असतील तर कितीही मोठं संकट आलं त्या संकटातून आपण न घाबरता त्या संकटाला सामोरं जातो आणि ती एक शक्ती आपल्यात निर्माण होत असते. का तर महाराजांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे, महाराज आपल्यासोबत आहेत. म्हणून महाराजांची साथ सोबत असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि इच्छा अपेक्षा काय हो, तर महाराज आपले पूर्ण करतातच, पण योग्य वेळ आल्यानंतर आपले भोग, आपल्या कर्माची शिक्षा किंवा आपले भोग संपल्यानंतर आपल्याला महाराज इतकं भरभरून देतात की आपण त्याचा विचार पण केलेला नसतो, अपेक्षा पण केलेली नसते. तर अशा प्रकारे तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प सोडून तुम्हाला सेवेला चालू करायचं आहे. तर सगळ्यात पहिली सेवा म्हणजे आता या ज्या चार काही मी सेवा सांगणार आहे किंवा ज्या काही सेवा सांगणार आहे त्यापैकी कोणतीही सेवा तुम्ही करू शकता. तर आता सगळ्यात पहिली सेवा म्हणजे अतिशय प्रभावी आणि सगळ्यात मला तर आवडणारी सेवा म्हणजे स्वामीचरित्र सारामृत. स्वामीचरित्र सारामृताचे तुम्हाला 21 पाठ करायचे आहेत. तर हा ग्रंथ आपल्या सगळ्यांना माहीत आहे, आपल्या सगळ्यांचा जवळचा ग्रंथ आहे आणि अतिशय दिव्य ग्रंथ आहे, अतिशय प्रभावशाली ग्रंथ आहे. या ग्रंथाचं जेवढं या ग्रंथाबद्दल बोलू तेवढं खरंच कमी आहे. तर या ग्रंथाचे तुम्हाला 21 पाठ करायचे आहेत. रोज एक पाठ तुम्हाला करायचा आहे, रोज एक पारायण तुम्हाला करायचं आहे. अशा प्रकारे महाराज आपल्याकडून 21 पारायण करून घेणार आहेत. खूप मोठी सेवा आपल्याकडून घडणार आहे. तर रोज एक पाठ अशा प्रकारे 21 दिवस तुम्हाला 21 पारायण याचे करायचे आहेत. तर ही झाली पहिली सेवा. आता ही पारायणं झाल्यानंतर 11 माळी जप, तारक मंत्र ह्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत. पारायण करून झाल्यानंतर तुम्हाला 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर तारक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. तर अशा प्रकारे ही पहिली सेवा झालेली आहे. त्यानंतर दुसरी सेवा म्हणजे तारक मंत्राचं अनुष्ठान तुम्हाला करायचं आहे. दुसरी सेवा तारक मंत्र अनुष्ठान. आता तारक मंत्राचं अनुष्ठान सुद्धा खूप प्रभावशाली सेवा आहे. 21 दिवस महाराज मी तारक मंत्राचं अनुष्ठान करणार आहे. तर तुम्ही संकल्प सोडायचा आहे. संकल्पामध्ये बोलायचं आहे की रोज तुम्ही किती वेळा, 11 वेळेस 21 वेळेस तुम्ही तारक मंत्र म्हणणार आहे. तर 21 वेळा 11 वेळा म्हटलं तर अतिशय उत्तम. अनुष्ठान करत असताना किंवा संकल्प जर आपण एखाद्या कोणत्याही सेवेचं अनुष्ठान करत असताना नियम अटी असतातच आणि प्रत्येक सेवेला सारखेच नियम अटी आहेत. त्या नियम अटी ज्या आहेत त्या मी शेवटी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता दुसरी जी काही तारक मंत्राची सेवा आहे, एक ग्लास तुम्हाला पाण्याचा घ्यायचा आहे. तारक मंत्र 11 वेळेस 21 वेळेस तुमच्या यथाभक्तीने जेवढे म्हणणार आहे तेवढ्या वेळेस म्हणायचा. ते पाणी तुम्ही स्वतः प्यायचं, घरातल्यांना द्यायचं, अजिबात वेस्ट करायचं नाही, घरामध्ये थोडं थोडं शिंपडायचं. अतिशय प्रभावशाली ते तीर्थ असतं. तारक मंत्राची ताकद जी आहे ती अनन्यसाधारण आहे, अनन्यसाधारण. महाराजांचा आत्मा त्यामध्ये आहे. महाराजांनी अनमोल ठेवा स्वतः आपल्याला त्यांनी दिलेला आहे. म्हणून तारक मंत्राचं अनुष्ठान तुम्ही करू शकता तुमची एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी, घरात काही प्रॉब्लेम्स निर्माण झालेले असतील, एखादं अडलेलं काम पूर्ण होण्यासाठी, तर ही सेवा तुम्ही करू शकता. तिसरी सेवा म्हणजे नामस्मरण. तुम्ही नामस्मरणाचं सुद्धा अनुष्ठान करू शकता. म्हणजे 1 लाख जप, 1.25 लाख जप, 2 लाख जप अशा प्रकारे नामस्मरण देखील तुम्ही करू शकता. रोज मी महाराजांच्या 11 माळी जपणारच आहे, रोज मी महाराजांच्या 108 माळी जपणार आहे. तर फक्त नामस्मरणाची सेवा सुद्धा तुम्ही 21 दिवस करू शकता. रोज तुम्ही एक वेळ ठरवायची आहे. देवपूजा झाल्यानंतर केली तरी चालेल, ज्यावेळी तुम्हाला वेळ असेल त्यावेळी केली तर चालेल, पण दुपारी 12 ते 12:30 या वेळेत अजिबात सेवा करू नका. कारण दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते आणि त्यावेळी आपण कोणतीही सेवा करत नाही. तर इतर वेळी कधीही या सगळ्या सेवा तुम्हाला ज्यावेळी जमतील त्यावेळी करायच्या आहेत. तर नुसतं नामस्मरणाचं देखील तुम्ही अनुष्ठान करू शकता किंवा सेवा करू शकता. आता बघा कसं होतं ना की प्रत्येकाला
सगळ्याच सेवा जमतील असं नाही, म्हणून मी ह्या चारही सेवा ज्या आहेत ते तर चारैपैकी तुम्ही एक सेवा जरी केलीत ना, पण कोणतीही सेवा करा, मनापासून करा, श्रद्धेने विश्वासाने करा. एक माळ जरी तुम्ही जपलीत ना, ती सुद्धा तुमच्यापर्यंत व्याजासकट परत येईल. त्या एकदा जरी महाराजांचं नाव तुम्ही घेतलं तरीसुद्धा महाराज त्याचं परतफेड आपल्याला करत असतात. म्हणून काही करा, अगदी सेवा आपण किती सेवा करतो ह्याला महत्त्व नाही, आपण सेवा कशी करतो, मनापासून किती करतो ह्याला महत्त्व आहे. म्हणून एक माळ जरी जपला तरी खूप आहे, पण ती मनापासून करा. उगाच घाई गडबडीत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, नाहीतर उगाच पटपट 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 असं वाचतोय, असं काही करू नका. तुम्हाला वेळ नाही ना, तुम्ही एक माळ जपा, पण ती मनापासून जपा. आता त्यानंतर नामस्मरणाची सेवा झाल्यानंतर स्वामी स्तवन मंडल जे आहे त्याचं देखील तुम्ही अनुष्ठान करू शकता. स्वामी स्तवन मंडलसुद्धा खूप प्रभावी सेवा आहे. तर स्वामी स्तवन मंडल जे आहे ते तुम्ही 1 वेळेस म्हणू शकता, रोज 11 वेळेस म्हणू शकता, 21 वेळेस म्हणू शकता, 51 वेळेस म्हणू शकता. तर ही सेवासुद्धा तुम्ही करू शकता. रोज मी स्वामी स्तवन 11 वेळेस म्हणणारच आहे, तर असा संकल्प करून तुम्ही ती सेवासुद्धा 21 दिवस करू शकता. तर अशा प्रकारे ह्या चारही सेवांपैकी तुम्ही कोणतीही सेवा करा, पण मनापासून करा. आता ताई आम्ही चारही सेवा करू शकतो का? हो, अतिशय उत्तम, खूप चांगलं. तुमच्यासारखा भाग्यवान कोण नाही. चारही सेवा तुम्हाला जमल्या तर खूप म्हणजे सोन्याहून पिवळं. आणि पहिली जी सेवा आहे ना आपली सारामृताची, त्यामध्ये थोडक्यात आपल्या सगळ्या सेवा होतातच. म्हणजे आपलं पारायण तर होतंच, तारक मंत्र देखील आपण म्हणतो, नामस्मरण आपण 11 माळी करतो, किंवा जर तुम्हाला 11 माळी जमत नसेल तर 1 माळ तुम्ही करू शकता. त्याचबरोबर स्वामी स्तवन मंडल म्हटलं तरी चालेल. तर पहिल्या सेवेत आपल्या सगळ्या सेवा थोडक्यात पूर्ण होतातच, पण वेगळी अशी मी 11 दिवस तारक मंत्र 11 वेळेस म्हणणार आहे, अशी वेगळी सेवा तुम्ही करू शकता, वेगळा संकल्प करून. तर अशा प्रकारे तुम्हाला जी जमेल ती सेवा नक्की करा. खूप 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 सुंदर अनुभव येतील, महाराजांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील. तर आता या सगळ्या सेवा करत असताना 21 दिवस तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे. आपण एखादी सेवा करत असतो आपले भोग, आपले दोष कमी करण्यासाठी, तर आपण काही नियम अटींचं सुद्धा पालन केलं पाहिजे. तर तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे. त्यानंतर सेवेची सांगता कशी करावी याबद्दलचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नक्कीच येईल, तो सुद्धा. पण आत्ता आपण सेवा कोणत्या कोणत्या करायच्या हे या व्हिडिओमध्ये बघतोय. तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या सेवांपासून चालू करायचे आहे. 11 मार्च ते 31 मार्च खूप सुंदर आणि अतिशय महत्त्वाचा कालावधी आहे. तर ह्या सेवा तुम्ही करू शकता. तुमची इतर कुठली इच्छा असेल, नाही बाबा मला ही सेवा करायची आहे, ती सेवा, त्या सेवा तुम्ही करू शकता. तुम्ही गुरुचरित्राचे जे काही अध्याय आहेत, आपला 14वा अध्याय आहे, 18वा अध्याय आहे, 9वा अध्याय खूप प्रभावशाली अध्याय आहे. तर 9व्या अध्यायाचं सुद्धा तुम्ही रोज पठण करू शकता 21 दिवस. 14व्या 18व्या अध्यायाचं तुम्ही रोज पठण करू शकता. तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही सेवा करू शकता. मग हा कोणतीही सेवा आपण कोणती करतो यापेक्षा आपण सेवा किती मनापासून करतो, मी मगाशी पण तेच सांगितलं, हे महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला 11 मार्च ते 31 मार्च या कालावधीमध्ये या सगळ्यांना आपल्याला स्वामी भक्तांना सेवा करायच्या आहेत आणि महाराजांचा आशीर्वाद आपल्याला मिळवायचा आहे. तर मी सुद्धा या सेवा चालू करणार आहे, पण कदाचित महाराजांचीच इच्छा नसावी, कारण कालच हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो आणि त्यावेळी डिलिव्हरी डेट दिलेली आहे. पण आता बघू महाराजांच्या इच्छेवर. खरं तर गेल्या वेळी मी एक व्हिडिओ शेअर केला होता, त्यावेळी 31 मार्चच डिलिव्हरी डेट दिली होती आणि त्यावेळी मला खूप आनंद झाला होता. पण त्यावेळी मी म्हणजे जरी डिलिव्हरी डेट दिली तरीसुद्धा कधीकधी काही मागं पुढं होत असतं आपल्या बाळाच्या ग्रोथनुसार किंवा पिरियडच्या डेटनुसार मागं पुढे डेट होत असतात. तर काल ज्यावेळी गेलो त्यावेळी 20 तारीख दिलेली आहे. 20 तारखेच्या आसपास डिलिव्हरी होईल किंवा म्हणजे करावी लागेल अशी डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. पण बघू. पण मी महाराजांची सेवा चालू करणार आहे. जेवढी होईल तेवढी नक्कीच मी सेवा करणार आहे आणि तुम्हीसुद्धा नक्की करा. खूप सुंदर अनुभव येतील आणि अनुभव येण्यापेक्षा महाराजांची सोबत तुमच्या कायम पाठीशी राहील, यात काही शंका नाही. तर बोलायला गेलं तर खूप बोलावं वाटतं महाराजांच्याबद्दल, पण आजच्यापुरतं एवढंच. आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.